आणि आता मी सालन घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं एकदम सालनमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता हे खाण्यासाठी रेडी आहे. हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेलं आहे 3:30 आणि टायटल हे बघू समजलं हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार आहे. तर आज मी चाललेलो आहे धारावीला. धारावी फेमस कुट्टू पराठा खायला. कुट्टू पराठा हा एक साऊथ इंडियन डिश आहे आणि ही डिश आम्ही खूप वर्षापासून खातो आहे. म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून म्हणजे स्टार्ट केलेलं आम्ही खायला. आणि ही डिश खूप चांगली असते, म्हणजे टेस्टला एकदम भारी असते. म्हणजे ते पराठाला एकदम स्मॅश करून त्याच्यावर त्यांचा रस्सम टाकून एकदम मिक्स करून खायचं, एक नंबर टेस्ट लागते. तर मी ते आज आणणं घरी आणि घरी आणून खाणं, तिथे जाऊन नाही खाणं. तिथे जाऊन का नाही खात, कारण की माझ्याकडे प्रॉपर माइक नसल्यामुळे बाजूचा बॅकग्राऊंड नॉईज ते येतो, तर मग प्रॉपर असं तुम्हाला रिव्ह्यू देता येत नाही मला. तर त्यामुळे मी काय करतो, घरी आणून खाणं येते तर ते तुम्हाला दाखवेलच, त्याचा रिव्ह्यू सांगेल. आणि आता मी थोड्या वेळात निघणार, म्हणजे 1 तासाच्या नंतर निघणार 4:30च्या दरम्यान, कारण की आता खूप बाहेर ऊन आहे. तर त्यामुळे 4:30ला निघणार. 4:30ची ट्रेन आहे डोंबिवलीवरनं, डोंबिवली CST. तर ती पकडून मी जाणार सायनमधनं परत चालत उतरून धारावीला जाणार. आणि धारावीला जाऊन तुम्हाला फेमस कुट्टू पराठा दाखवतो आणि त्याचा शॉप, त्याचं लोकेशन, त्याचा प्राईस काय सर्व तुम्हाला सांगेल. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर चला निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 5 आणि फाने मी निघालेलो आहे. आणि हा 5 वाजता, 5 पण नाही 5:15 झालेले. आणि मी एवढं लेट का निघालो आहे, कारण की मी गेलेलो विक्रोळीला आणि आता विक्रोळीवरनं जस्ट 4:30 वाजता घरी आलो. आणि परत आता अर्धा तासाचा रेस्ट घेऊन मी परत चाललेलो आहे धारावीला. आता पहिला इकडनं जाणार डोंबिवली स्टेशनला चालत आणि तिकडनं मग मी जाईल सायनला. तर चला आता स्टेशनला पोचून हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता मी आलेलो आहे डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या वरती आणि बघू शकतो ट्रेन लागलेली आहे. परेल AC आहे पण मी नाही पकडणार, मी CST स्लो पकडून जाईल. तर चला आता मी प्लॅटफॉर्मला आलेलो आहे आणि ट्रेन 5:32ची आहे CST स्लो, आणि ती पकडून मी जाईल, पण तिला अजून वेळ आहे यायला. तर आता मी पहिलं पाण्याची बॉटल घ्यायला जातो आणि मी डायरेक्ट हा ब्लॉग सायनवरनंच कंटिन्यू करेल. चला फायनली मी आता 1 तासाच्या नंतर पोहोचलेलो आहे सायनला. आणि आता इकडनं मी जाणार धारावीला चालत किंवा रिक्षा भेटली तर रिक्षाने जाईल, ते तुम्हाला दाखवतो. तर आता स्टेशनच्या पहिला बाहेर जातो आणि स्टेशनच्या बाहेर जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि हा सायन स्टेशनचा बाहेरचा लुक आहे. आणि आता वाजलेले 6:30. तर मी आता चालत चाललेलो आहे. 1 किलोमीटर आहे इकडनं तो स्टोर, आणि त्या स्टोअरचं नाव आहे टेस्टी कुट्टू पराठा स्टोअर आहे. त्याचं लोकेशन ते तुम्हाला तिथे जाऊनच सांगेल. तर चला आता मी आलेलो आहे इथे टेस्टी पराठा कॉर्नरच्या तिथे. आणि आता इकडे आतमध्ये जातो, पराठ्याचा रेट विचारतो आणि ते सर्व सांगतो. आता वाजलेले 7 आणि टेस्टी पराठा कॉर्नरच्या इथे मी आलेलो आहे. आणि आता इकडनं मी घेतो पराठा, किती घेईल पराठा आणि पराठा किती रुपये ते सर्व तुम्हाला सांगेल. आणि अजून एक गोष्ट घेणं आहे, ती डोंबिवलीवरनं घेणं आहे मी, म्हणजे बिर्याणी, चिकन बिर्याणी घेणं आहे. तर ते तुम्हाला दाखवेल, त्याचा रेट बीट सांगेल. आणि आता पूर्ण माझं अंग बघू शकतो एकदम घाम, आणि माझं डोकं पण खूप दुखतं. तर आता मी पहिला विचारतो पराठा कितीला, सर्व रेट ते इथे कुठे तुम्हाला ॲड्रेस पण देईल मी. तर चला आता मी कुट्टू पराठा घेतलेला आहे, बाजूला बघू शकतात. आणि एक पराठा 25 रुपये. आणि आता मी इकडनं जातो घरी, आणि घरी जाऊन याचा रिव्ह्यू करणं आहे. आता इकडनं परत ट्रेनला जायचं, म्हणजे मला इकडनं सायन्स स्टेशनला जायचं आहे, परत 1-2 किलोमीटर चालायचं. आणि तिकडनं मग सायन्स स्टेशनवरनं परत ट्रेन पकडून 1 तासाचं ट्रॅव्हल आहे परत डोंबिवलीला. तर आता निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो, म्हणजे आता डायरेक्ट घरी जाऊनच कंटिन्यू करतो. आता वाजलेले 7:30 आणि मी पोहोचलो आहे सायन रेल्वे स्टेशनला. आणि आता माझ्यासमोर आलेली आहेत 7:09 AC लोकल, पण मी आता ती चढणार नाही, कारण की AC पकडलं तर फाईन खूप मोठी बसेल. पण नॉर्मल ट्रेनचा माझा पास आहे, तर मग नॉर्मल ह्याच्या नेक्स्ट कुठली ट्रेन असेल ती पकडून मी जाईल, कारण की सायनला तर फास्ट ट्रेन तर येत नाही, थांबत नाही.
तर नॉर्मल ट्रेन साधी स्लो लोकलच पकडून जायला लागेल. आणि हा कुट्टू पराठा मी घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी इकडनं डायरेक्ट जाणार घरी, तर आता हा घरनंच ब्लॉग कंटिन्यू करतो, कारण की रात्रीचा टाईम आहे तर काय दाखवू नाही शकत तुम्हाला. चला. आणि आता वाजले 9 आणि फायनली मी घरी पोचलेलो आहे. आणि पीक आवर्समध्ये लोकल ट्रेनमध्ये मी चढलेलो, त्यामुळे मला ब्लॉग करता आला नाही, कारण की एकदम खूप गर्दी होती. मीच कसं चढलो ते मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला बघायचं आहे की कुट्टू पराठा ते व्यवस्थित आहे का नाही, कारण की खूप गर्दी होती आणि पिशवी मी खाली ठेवलेली, तर पुन्हा एकदम चेंगराचेंगरीमध्ये काय वाट लागले काय नाही माहीत नाही. तर आता मी पहिला कुट्टू पराठा व्यवस्थित आहे का नाही ते बघतो, मग त्याच्यानंतर काढतो. आणि दुसरी गोष्ट माझं स्टँड पण नाही भेटत आहे, तर मी प्रॉपरपैकी दाखवू नाही शकत. आता जसं दाखवेल तसं ॲडजस्ट करत. तर चला. आणि हे कुट्टू पराठ्याचं पार्सल आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला सालन भेटतात. आणि हे म्हणजे थोडं असं चिकन आणि नॉनव्हेज टाईपचं सालन असतं हे. आणि त्याच्यासोबत पराठा असतो असं पॅकिंगमध्ये. पॅकिंग एकदम व्यवस्थित आहे आणि काय झालं नाही पराठा आणि सालनला. माझं सालनचंच एकदम टेन्शन होतं. आणि आता एक पराठाच जास्त काढतो. आणि पराठ्याची साईज बघा. आणि ह्याचा एक पराठ्याचा रेट आहे 25 रुपये पर पीस. आणि त्याच्यासोबत तुम्हाला सालन तर फ्रीज भेटतं, पण पराठ्याचे चार्जेस असतात 25 रुपये. हे आम्ही पराठा किती 15 रुपये असल्यापासून काढतो आहे, तर आता याची 10 रुपयांनी प्राईस इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे आम्ही किती लास्ट टाईम कधी खाल्लेलं, तोवाला घरात होतं तेव्हा खाल्लेलं, काहीतरी समथिंग 1 जानेवारी त्या दरम्यानच खाल्लेलं, स्टार्टिंगच्या डेजमध्ये 4-5 दिवसामध्ये जानेवारीच्या. आत्ता खातो आहे मी परत किती 2-3 महिन्याच्या नंतर खातो आहे. तर आता मी याची प्रोसेस दाखवतो. आणि आता मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आणि असं काय स्मॅश करायचं असतं. आणि हे सालन आहे, आता हे सालन त्याच्यावर टाकायचं. आणि आता मी सालन घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं एकदम सालनमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता हे खाण्यासाठी रेडी आहे. आता ह्याची मी टेस्ट करतो. आणि असं मी काय कॅमेरा अँगल धरतोय, कारण की माझ्याकडे आता स्टँड नाही सध्या. मी नंतर कधी स्टँड आता काढेल, कारण की नवीन घरात शिफ्ट झालं ते सामान कुठे कुठे ठेवलं मला माहीत नाही. तर आता मेन गोष्टीवर येईल. नो डाऊट हे खूप चांगलं आहे. म्हणजे टेस्ट ऑलरेडी प्रत्येक टायमाला स्टेबल असते. म्हणजे असं नाही कधी एकदम डिसेंट म्हणतं, कधी एकदम चांगलं म्हणतं. प्रत्येक टायमाला परफेक्ट टेस्ट असते ह्याची. आणि ह्याच्यामध्ये तर मेन गोष्ट सालनचंच फ्लेवर येतं. आणि ते ह्याला पराठाला स्मॅश केलं आणि त्याच्यासोबत खाल्लं तर असं प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईलमध्ये खाल्लं ना तर एक नंबर लागतं. काही लोक त्याला असं म्हणजे बाजूला सालन टाकतात आणि पराठाला असं तोडून खातात, तसं नाही. हे प्रॉपर स्मॅश करून त्याच्यावर सालन टाकून तसं खाल्लं तर एक नंबर टेस्ट लागते ह्याची. आणि आता मी ह्याला रेट करतो 9/10. आणि एक मार्क कशाला कापलं, कारण की हे खूप लांब आहे. म्हणजे धारावी स्टेशन पोलीस स्टेशन आहे त्याच्या थोडं पुढेच आहे हे. आणि हे असं म्हणजे प्रत्येक टायमाला तुम्ही खाऊ नाही शकत, असं नॉनव्हेजच्या दिवशीच खाऊ शकतात. त्यामुळे याचा एक मार्क कापलं. बाकी म्हणजे छोटे मोठे कारण आहे त्यामुळे एक मार्क याचं कापलं. बाकी सर्व टेस्ट बीट सर्व परफेक्ट आहे या गोष्टीचं. तर आता मी हे पूर्ण कंप्लीट करतो आणि कंप्लीट झाल्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि मी मग अशी बोललेलो की थोड्या वेळच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता थोड्या वेळामध्ये मी बिर्याणीसुद्धा घेऊन आलेलो आहे. तर ही A1 कॅटरर्स आणि बिर्याणी शॉपमधनं मी ही बिर्याणी आणलेली आहे. त्या बिर्याणीचा रेट आहे 120 रुपये फुल प्लेट आणि हाफ प्लेट 170 रुपये. आणि ह्यांच्याकडे पार्टी ऑर्डर ते सर्व भेटतं. आणि हा प्रमोशन नाही व्हिडिओ. आणि त्याच्यासोबत पार्टी ऑर्डरमध्ये 1 किलोची साधी बिर्याणी पाहिजे असेल तर 800 रुपये आणि तंदुरीवाली पाहिजे असेल तर 900 रुपये किलो आहे त्यांच्याकडे. तर आता बिर्याणी मी पहिला ट्राय करतो, कारण की ही बिर्याणी थोड्या दिवसात मला मागवायची आहे एका प्रोग्रामसाठी. तर त्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ही बिर्याणी. आणि ही बिर्याणीचं बघू शकता तुम्ही कलर ते
वरती सर्व सफेद आणि ते हे राईस आहे पूर्ण, आणि खाली खाली सर्व मसालावाला राईस आहे पूर्णपैकी. आणि ह्याला आता मी चांगल्यापैकी मिक्स करतो. आणि हा पीस पण दिलं आहे. पीस मी पूर्ण नाही घेत, थोडासाच घेतो. आणि हा एक बाईट बनवली आहे मी. बिर्याणी एकदम ओके आहे, म्हणजे एकदम चांगली पण नाही म्हणू शकत आणि एकदम वाईट पण नाही म्हणू शकत. डिसेंट आहे एकदम, म्हणजे नॉर्मली जसं स्ट्रीट साईड बिर्याणी भेटतात तशीच बिर्याणी आहे. आणि याच्यासोबत कोशिंबीरसुद्धा दिलेली आहे, तर ती त्याच्यामध्ये आता मी मिक्स नव्हती गेलेली, त्यामुळे बिर्याणी थोडी सुकी लागत होती. आणि आता मी या बिर्याणीला रेट करतो 7/10, कारण की याचे 3 मार्क कापले, कारण की याची टेस्ट डिसेंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं प्रायझिंगच्या हिशोबाने याचं टेस्ट जस्टिफाय करत नाही, आणि क्वांटिटी पण खूप कमी आहे याची. तर आता मी हा ब्लॉग आता थोड्या वेळानंतर कंटिन्यू करतो. आता वाजलेले 10 आणि फायनली माझं खाऊन पिऊन झालेलं कंप्लीट. आणि मी कुट्टू पराठा ते सर्व खाल्लो, कुट्टू पराठा आणि बिर्याणी. कुट्टू पराठा खूप चांगला होता आणि बिर्याणी डिसेंट होती. आणि मी कुट्टू पराठा आणलेला धारावी टेस्टी पराठा कॉर्नरमधनं. आणि हा खूप फेमस जागा आहे, कारण की तिथे पूर्णपैकी एकदम गर्दी असते. मी पण गेलो तेव्हा गर्दी होती, आणि हे लोक ऑलरेडी पॅकिंग करून ठेवतात म्हणजे पराठा ते सर्व. आणि ह्याची मेकिंग ते दाखवायला अलाउड नाही मला, म्हणजे मी गेलेलो विचारलेलं की मला मेकिंग ते बघायला भेटेल का, तर अलाउड नव्हतं केलं, नाही तर मी तुम्हाला मेकिंगसुद्धा दाखवली असती. तर आता मी हा ब्लॉग जास्त मोठा नाही करत. आणि अशा टाईपचे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब आणि या व्हिडिओला चांगल्यापैकी रिस्पॉन्ड करा आणि नक्की लाईक करा. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी या ब्लॉगवर नवीन ब्लॉगसोबत थँक्यू सो मच वॉचिंग, बाय.